आज आपण या व्हिडिओमध्ये ई पासून कोणकोणते एकवचन आणि अनेकवचन तयार होतात ते बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आहे एकवचन आणि त्याचं आपल्याला अनेकवचन बनवायचं आहे। तर इमारतचा होणार आहे, एक असेल तर इमारत होणार आहे आणि खूप साऱ्या बिल्डिंग्स असणार आहेत त्यावेळेस त्या सर्व मिळून काय होणार आहेत, इमारती। एक असेल तर इसम म्हणजे एक व्यक्ती असेल तर तो काय असणार आहे, इसम। आणि खूप सारे व्यक्ती पण जेव्हा असणार तेव्हा पण त्यांना इसमच म्हणतात। एक असेल तरी पण ती इच्छाच असणार आहे आणि खूप सारे असणार आहेत तेव्हा पण त्या इच्छाच असणार आहेत। म्हणजे माझी एक इच्छा आहे आणि माझ्या खूप साऱ्या इच्छा आहेत। सो इच्छा हा शब्द बदलत नाही, तो इच्छाचा हा शब्द इच्छाच राहतो। त्यानंतर इजा म्हणजे आपल्याला जी जखम वगैरे झालेली असते तर तिला काय म्हणतो आपण, इजा। सो एक जखम असेल, एक काहीतरी आपल्याला लागलेलं असेल तर ती पण आपली एक जखम किंवा एक इजाच असते। आणि खूप सारे जर लागलेले असेल तरी पण आपण काय म्हणतो, मला खूप साऱ्या इजा झालेल्या आहेत, मला इजा झालेली आहे आणि मला खूप साऱ्या इजा झालेल्या आहेत। सो इजा हा वर्ड सुद्धा बदलत नाही। अशा प्रकारे तुम्हाला ई पासून जर एकवचन आणि अनेकवचन विचारलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त एवढेच चारच एकवचन आणि अनेकवचन मिळतात। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।